दर अमावस्येला करा हे उपाय। हिंदू धर्मात दर अमावस्येला खूप महत्त्व आहे। दर अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते। या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते। असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात। या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख, शांती कायम राहते। पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने दोष दूर होतात। तसेच या दिवशी केलेल्या पूजेने पुण्य प्राप्त होते। पितृदोष दूर करण्यासाठी करू शकता हा उपाय। पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पण करा आणि दिवा लावा। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्रांची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा। या दिवशी मंत्र जप केल्याने पितरांची शांती होते। या दिवशी कोणते दान करावे? काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते। यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा दिल्याने पितर प्रसन्न होतात। श्राद्धविधी कसा करावा? पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। दर अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो। या दिवशी करा पूर्वजांचे स्मरण। दर अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करा। दान करताना आपल्या पूर्वजांची नावे घ्या। या दिवशी या मंदिरात पूजा करा। दर अमावस्येनिमित्त शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी शंकरांना प्रार्थना करावी। दर अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल। दर अमावस्येचे महत्त्व काय? दर अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहे। हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात। या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। त्यामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो। पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते। या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते। उपरोक्त माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।